नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टोटल 10 अशा स्मॉल कॅप स्टॉक्सबद्दल बोलणार आहोत, ज्यांचे शेअर म्युच्युअल फंडने डिसेंबर 2024 मध्ये खरेदी केले आहे. तर मित्रांनो, कोणते आहे हे 10 स्मॉल कॅप स्टॉक्स आणि म्युच्युअल फंडने डिसेंबर 2024 मध्ये यांचे किती शेअर खरेदी केले आहे? चला बघूया. तर सगळ्यात पहिले बोलूया सुरक्षा डायग्नोस्टिक लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे ₹357 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे ₹1,860 कोटी आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 48.78%, एफ-आय-एसची होल्डिंग आहे 15.39%, डी-आय-एसची होल्डिंग आहे 20.43% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 15.39% आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने डिसेंबर 2024 मध्ये 53 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया जॅगल प्रीपेड ओशन सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे ₹525 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 7,044 कोटी आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 40.09%, एफ-आय-एसची होल्डिंग आहे 9.41%, डी-आय-एसची होल्डिंग आहे 14.71% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 35.79% आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने डिसेंबर 2024 मध्ये 49 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया वंडरला हॉलिडेज लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे ₹775 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 4,917 कोटी आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 62.26%, एफ-आय-एसची होल्डिंग आहे 7.41%, डी-आय-एसची होल्डिंग आहे 12.06% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 18.28% आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने डिसेंबर 2024 मध्ये 47 लाख शेअर खरेदी केले आहे. आता बोलूया यथार्थ हॉस्पिटल अँड ट्रॉमा केअर सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे ₹441 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 4,245 कोटी आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 61.44%, एफ-आय-एसची होल्डिंग आहे 9.78%, डी-आय-एसची होल्डिंग आहे 11.50% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 17.27% आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने डिसेंबर 2024 मध्ये 46 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया TBO टेक लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे ₹1,668 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 18,116 कोटी आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 44.40%, एफ-आय-एसची होल्डिंग आहे 38.05%, डी-आय-एसची होल्डिंग आहे 11.78% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 3.60% आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने डिसेंबर 2024 मध्ये टोटल 41 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया वेलस्पून एंटरप्राइजेज लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे ₹613 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 8,481 कोटी आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 54.51%, एफ-आय-एसची होल्डिंग आहे 4.71%, डी-आय-एसची होल्डिंग आहे 5.02% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 34.37% आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने डिसेंबर 2024 मध्ये टोटल 18 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया मनोरमा इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे ₹1,092 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 6,511 कोटी आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 54.42%, एफ-आय-एसची होल्डिंग आहे 2.53%,
DISची होल्डिंग आहे 4.70% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 38.35% आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने डिसेंबर 2024मध्ये टोटल 18 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया ग्रॅव्हिटा इंडिया लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 2130 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 15,725 कोटी रुपये आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 59.27%, FISची होल्डिंग आहे 14.12%, DISची होल्डिंग आहे 5.41% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 19.83% आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने डिसेंबर 2024मध्ये 9 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया बोरोसिल रिन्युएबल्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 574 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 7,491 कोटी रुपये आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 61.59%, FISची होल्डिंग आहे 4.18% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 34% आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने डिसेंबर 2024मध्ये शेअर खरेदी केले आहे. परंतु मित्रांनो, या कंपनीचे म्युच्युअल फंडने डिसेंबर 2024मध्ये किती शेअर खरेदी केले आहे त्याचा डेटा आतापर्यंत अवेलेबल नाही. चला आता बोलूया ताज GVK हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 400 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2,507 कोटी रुपये आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.98%, FISची होल्डिंग आहे 1.68%, DISची होल्डिंग आहे 2.60% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 20.72% आणि मित्रांनो, या कंपनीचे सुद्धा म्युच्युअल फंडने डिसेंबर 2024मध्ये शेअर खरेदी केले आहे. परंतु मित्रांनो, किती शेअर खरेदी केले आहे त्याचा डेटा आतापर्यंत अवेलेबल नाही. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.